मित्रांनो नमस्कार, मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो. मी आता आलेलो आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड या तालुक्यामध्ये आलेलो आहे. मडूर या गावी आलेलो आहे. माझा विद्यार्थी मागच्या जवळजवळ 4-5 महिन्याच्या दरम्यान त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी आला होता आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर म्हणजे माझ्या अंडर किंवा माझ्या मार्गदर्शनाखाली त्या मुलानं किंवा त्या विद्यार्थ्यानं खूप चांगल्या पद्धतीचा आज या ठिकाणी भव्य दिव्य असा गोठा उभा केलेला आहे. निश्चितपणानं या ठिकाणी खर्च जरी आला असला तरी त्याच्यामधल्या काही गोष्टी अशा आहेत की अतिशय तंतोतंत म्हणजे कामगार जरी ठेवला तरी आपल्याला काही अडचण येणार नाही. आणि अत्याधुनिक गोठा इतका साफसुथरा तुम्हाला सुद्धा आवडेल. निश्चितपणानं तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि दूध व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल तर काही टिप्स मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं गोठा तर चांगला असायलाच पाहिजे, त्याचबरोबर काम करणाऱ्याची जिद्द चिकाटी सुद्धा असली पाहिजे. त्या व्यवसायावरती प्रेम सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. एवढंच नाही, चाऱ्याचं नियोजन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे. आणि नुसतं चाऱ्यावरती चालणार नाही, या ठिकाणी नवतंत्रज्ञान या ठिकाणी गोठ्यामध्ये सुद्धा आणलं पाहिजे. उदाहरणार्थ मिल्किंग मशीननं गोठा तुमचा चालवला पाहिजे. एवढंच नाही तर तुम्हाला सायलेज या विषयावरती सुद्धा चांगलं काम करायचं आहे. म्हणजे जेवढी कॉस्टिंग कमी करता येईल तेवढ्या गोष्टी आपल्याला कमी करायच्या आहेत. एवढ्यावरती दूध व्यवसाय यशस्वी होणार नाही. दुधाची विक्री सुद्धा अतिशय महत्वाची आहे. या डेअरी व्यवसायामध्ये जो दूध 70 रुपयाच्या वरनं विकल तरच त्याचा डेअरी व्यवसाय टिकल. आताची परिस्थिती झालेली आहे. आज म्हशीच्या किमती प्रचंड आज गगनाला भिडलेल्या आहेत. सुका चारा बघितलं तर सुक्या चाऱ्याचे रेट या ठिकाणी वाढलेले आहेत. कामगारांचा मनमानीपणा या ठिकाणी चालू झालेला आहे. दूध संघांचे रेट कमी आहेत. दूध संघवाले आपलेच सगळं काम करत आहेत, पण आपल्या शेतकऱ्याला 4 रुपये 5 रुपये वाढवून द्यायच्या नादाला लागत नाहीत. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आदर्श गोट्याची निर्मिती, नवतंत्रज्ञान आणि सगळ्यात महत्वाचं डेअरी व्यवसाय कशा पद्धतीने करायचा आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर किंवा या सगळ्या विषयाची तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि किती सुंदर गोठा, प्रत्येक माप सुद्धा मी सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघायचा आहे. चला तर मित्रांनो, आपण दाखवतो मी गोठा तुम्हाला कशा पद्धतीचा केला आहे. पशुपालक मित्रांनो, हा आहे एंट्रन्स. या ठिकाणी गेट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. नारळाची झाडी वगैरे अतिशय असं निसर्गरम्य ठिकाणी या ठिकाणी यांनी गोठा तयार केलेला आहे. रोड टच आहे, रोड सुद्धा जवळच आहे. आणि हा जवळजवळ गारगोटी पासून ते अगदी गोव्यापर्यंत जोडला गेलेला रोड इथं जवळ आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी लस्सी असेल, कुल्फी असेल, आईस्क्रीम असेल किंवा अन्य पदार्थ असतील, ताक असेल, दूध असेल, दही असेल, सगळ्या गोष्टी या ठिकाणी या मेन रोडवरती सुद्धा विक्री होऊ शकतो. अशा मार्गदर्शनाखाली या गोठ्याची डिझाईन झालेली आहे. खूप चांगलं आहे. काय काय गोष्टी केल्या ते मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण चेनलिंक या ठिकाणी, जाळी या ठिकाणी लावलेली आहे. एंट्रन्स मध्ये तुम्हाला गेट चांगल्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता. इथं परवानगी शिवाय अजिबात आत कुठलाही व्यक्ती सोडली जात नाही, याची सुद्धा काळजी घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या एखाद्या जनावराला आउटब्रेक येऊ नये किंवा एखादं जर व्हायरल काही इन्फेक्शन म्हशीला गायला होऊ नये यासाठी ही सुद्धा काळजी यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. मित्रांनो, एंट्रन्स मधनं आत आल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला पार्किंगची व्यवस्था दिसेल. या ठिकाणी मालकाच्या गाड्या असतील, दुधाच्या गाड्या असतील, चाऱ्याचा ट्रक असेल किंवा पशुखाद्याचं गोडाऊन मध्ये येणारा ट्रक असेल किंवा काही छोटा हत्ती असेल तर हे येण्यासाठी थोडीशी जागा ठेवलेली आहे. त्यानंतर समोरच्या बाजूला भव्य असं या ठिकाणी चाऱ्याचं गोडाऊन देखील यांनी केलेलं आहे. कारण हा भाग कोकणाला जोडलेला असल्यामुळं इथं पर्जन्यवृष्टी भयानक असते किंवा पाऊस प्रचंड पडत असतो. आणि मोसमी पाऊस जर बघितला तर मला वाटतंय 2-2, 2.5 महिने लगातार पाऊस या ठिकाणी पडत असतो. तर या ठिकाणी भिजू नये किंवा त्याला मॉइश्चर जास्त त्या चाऱ्यामध्ये येऊ नये, फंगस जर आला तर जनावरांना डायरिया होईल, एवढी सुद्धा काळजी या ठिकाणी या विद्यार्थ्यांना घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, उंचीला डायरेक्ट जरी ट्रक आला तरी या ठिकाणी आत जाऊ शकतो. अशा पद्धतीचा गोठा रुंदीला जवळजवळ 40 फूट असेल आणि लांबीला जवळजवळ 50 फूट असेल. तर अशा पद्धतीचे लांबी रुंदीचा हे गोडाऊन अगदी उंचीला बोलायला झालं तर 16 ते 17 फुटापर्यंत आहे, जेणेकरून चाऱ्याचा भरलेला ट्रक आपल्याला आतमध्ये ठेवता येईल. आता याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो काय काय बघायचं आहे. सगळ्यात महत्वाचा, कॉन्क्रीट टाकलेला आहे. अगदी 3 ते 4 इंच जाडीला कॉन्क्रीट टाकलेला आहे आणि जमिनीपासून जवळजवळ 1 फूट तरी या ठिकाणी उभं केलेलं आहे. कारण मुरघास असेल किंवा या ठिकाणी सुका चारा असेल, खाली जरी बुरशी आलेला जर चारा जर खराब झाला तर अक्षरशः कमीत कमी 10 ते 15 बोध सुद्धा या ठिकाणी हजारो रुपये तोटा होऊ शकतो. असा वेस्टेज दर वर्षाला जर गेलं तर एकूण एक खर्च बघितला तर कॉन्क्रीटवर पैसा खर्च केलेला बरा असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. दुसरी गोष्ट आहे, आज या ठिकाणी कर्नाटक राज्य आमचं जवळ आहे. याच्यामध्ये सांगायला झालं तर काही कडब्याची कुट्टी येते किंवा युपी असेल किंवा एमपी असेल किंवा पंजाबवरून असेल, या ठिकाणी गव्हाचा भुसा सुद्धा या ठिकाणी स्टोरेज करण्यासाठी जवळजवळ आपल्याला 50 मशीनचा गोठा, आता तिने 30चा नियोजन केलेलं आहे. आता 30चा आहे तयार, पण या ठिकाणी माझ्या दृष्टिकोनातून 50 जनावरांचा गोठा सुद्धा या ठिकाणी म्हणजे हा तयार होईल अशा पद्धतीचं हे मॉडेल आहे. दुसरी गोष्ट आहे, या ठिकाणी त्यांनी म्हशी आता सुरुवातीला 10 म्हशी घ्यायच्या आहेत आणि 10 म्हशी घेऊन आपल्याला डेअरी व्यवसाय आपल्याला सुरू करायचा आहे. आणि टप्प्याटप्प्यानं त्याच्यामध्ये ऍडिशनल करत करत आम्ही आता ह्या चालू 2026-27 मध्ये 30 मुर्रा म्हशीचं युनिट तयार करण्याचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय, म्हशी आणायच्या अगोदर या ठिकाणी
सुक्या चाऱ्याचं गोडाऊन भरून ठेवलेलं आहे. आता हा सुका चारा कमीत कमी 3 ते 4 महिने 6 महिन्यापर्यंत त्या मशीनना चालतो. एवढंच नाही तर पावसाचा इकडचा हा एरिया असल्यामुळं पाऊस प्रचंड पडतो, तर काही गोठ्याला थोडस अडचणी येतील. चारा कापणारा जरी माणूस नाही आला तरी गोठा चालू करता येईल. यासाठी यांनी सायलेज खूप चांगल्या पद्धतीनं जवळजवळ 10 ते 12 टन सायलेज या ठिकाणी भरून ठेवलेला आहे. एवढंच नाही तर विधाताच्या कंपनीच्या जे काय हायड्रोलिक किंवा त्याला आपण काय म्हणतो प्रेसिंग मशीन जे आहे ते एडी मशीन पासून या ठिकाणी यांनी सायलेज थोडस तयार करून ठेवलेलं आहे. आणि उभा चारा सुद्धा मी या ठिकाणी दाखवलेला आहे. तर मित्रांनो, इतकी सुंदर काळजी घेतलेली आहे या ठिकाणी की सुक्या चाऱ्याचं गोडाऊन वर्षभर आपल्याला या ठिकाणी उत्तर भारतामधल्या ज्या म्हशी आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत तर सायलेज वरती आणि सुक्या चाऱ्यावरती गोठा चालवायचं त्यांचं त्या ठिकाणी नियोजन आहे. आता गोठ्याचं मॉडेल जर बघितलं तर उंचीला या ठिकाणी जवळजवळ 12 फूट कॉन्क्रीट पासून 12 फूट उंचीला आहे आणि उतरती बाजू जी आहे ती 10 फुटापर्यंत आहे. तर अशा पद्धतीचं हेड टू हेड गोठा या ठिकाणी केलेला आहे. समोरच्या बाजूला जो पॅसेज केलेला आहे हा सहज इथं तसं बघायला गेलं तर गाडा जरी केला तरी सुद्धा आपल्या मुर्रा मशीनना या ठिकाणी वैरण अगदी तोंडासमोर पडेल अशा पद्धतीची डिझाईन आहे. ही जवळजवळ 8 फुटाचा हा पॅसेज आहे. आणि इकडे बघितलं तर ही जी गव्हाण आहे ही गव्हाण उंचीला जवळजवळ 2.5 फूट घेतलेली आहे आणि ती पलीकडच्या बाजूला 2 फूट खाली आहे. म्हणजे हा विषय उंचीवरती त्यांनी व्यवस्थित केलेला आहे. ह्याला राऊंड सुद्धा बघा तुम्ही, राऊंड सुद्धा जबरदस्त केलेला आहे. आणि 2 भिंतीच्या मधलं अंतर हे 21 इंच असलेलं आहे. आणि खोली जर डीप जर बघितलं तर खाली खड्डे भरून त्यांनी 1 फूट त्यात मुरुम टाकून कॉन्क्रीट टाकून अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी फिनिशिंग केलेलं आहे. आणि 2 मुर्रा म्हशीच्या साईटला यांनी हे पाईप सुद्धा देखील या ठिकाणी उभा केलेले आहेत. आता ह्या ज्या पाईप उभा केल्या ते कशा पद्धतीने केल्यात तर जमिनीमध्ये आत कॉन्क्रीटमध्ये 1.5 फूट घातलेला आहे आणि वर 48 इंच आहे. आणि 48 इंचाला काय केलंय वरून 20 इंच खाली कट मारलेला आहे आणि हे अगदी व्यवस्थित वाकवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वरती 48 म्हणजे 4 फुटाच्या वरती ही पाईप त्या ठिकाणी मारलेला आहे. इतकं हेवी काम या ठिकाणी यांनी केलेलं आहे. आता दुसरी गोष्ट आहे हेड टू हेड जनावर. आता एका बाजूला मिल्किंग पार्लर केलेलं आहे. म्हणजे म्हशी संध्याकाळच्या वेळेला आल्यानंतर प्रत्येक म्हशीच्या पाठीमागे वासरू असणार आहे. म्हशीला काही टॅग नंबर सुद्धा आम्ही या ठिकाणी नियोजन लावलेलं आहे की 1 नंबरची मुर्रामस असेल तर टॅग नंबर 1 चं वासरू असणार, 2 नंबर मुर्रामस असेल तर 2 नंबरचा तो टॅग असणार. म्हणजे एखाद्या वेळेस किंवा भैया जरी निघून गेला तरी आपल्या घरच्या लोकांना तो गोठा चालवायला काहीच अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी आम्ही करून घेतलेला आहे. आणि इकडच्या बाजूला सुद्धा तीच मापा आहेत, तोच विषय आहे. आता तसं बघायला गेलं तर 30 मुर्रा म्हशीचा गोठा या ठिकाणी केलाय, पण त्यांची पलीकडच्या बाजूला जागा आहे. असं जरी कंटिन्यू केलं तर ते 50 मुर्रा म्हशीपर्यंत सुद्धा जाऊ शकतात. तर आता डिझाईन जरी 30 ची असली तर 50 म्हशींच्या गोठ्याचं नियोजन आपल्याला या ठिकाणी यशस्वी करून दाखवायचं आहे. वरच्या बाजूला मित्रांनो जर बघितलं तर याच्यावरती कैच्या अगदी व्यवस्थित केलेले आहेत. अगदी साफसुथरा विषय आहे. दुसरी गोष्ट आहे टेम्परेचर जनावरांना जास्त भासू नये, जनावरांचा श्वसनाचा वेग वाढू नये यासाठी त्यांनी काय केलेलं आहे पत्रा सिमेंटचा वापरलेला आहे. आणि सिमेंटचा पत्रा वापरल्यानंतर जे पाणी पडणार आहे ते पाणी पडणारे जे पोगर आहे ते सुद्धा चांगलं मला वाटते APVC मध्ये करून सगळं पाणी एका ठिकाणी गोळा करून ते खाली शेताला सोडलेलं आहे. किंवा ते स्टोरेज पण त्या ठिकाणी त्यांनी थोडंसं केलेलं आहे आणि ते करू शकतात. तर अशा पद्धतीचं हे डिझाईन केलेलं आहे. या ठिकाणी आता मिल्किंग पार्लर या विषयामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आता बघा मित्रांनो, बरोबर 3.5 फुटाला 2 कडीचं अंतर हे 3.5 फुटाला ठेवलेलं आहे. 2 कडीचं अंतर हे 3.5 फूट आहे आणि अगदी व्यवस्थित एवढं मजबूत केलेलं आहे. कारण 1-1 टनाच्या मुर्रा म्हशी जरी याला लगडल्या तरी सुद्धा काय होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ह्या गव्हाणीपासून ते इथल्या मुतारीच्या गटारापर्यंत या ठिकाणी हे 10 फूट अंतर आहे. आणि एका बाजूला मुताची गटार जी आहे ही 0 केलेली आहे. आणि मला वाटते गोटा पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला वेस्टेज पाणी मलमूत्र जे आहे ते बरोबर 4 इंच त्या ठिकाणी त्यांनी उतार ठेवलेला आहे. प्रत्येक मुर्रा म्हशीच्या पाठीमागच्या बाजूला हा जवळजवळ 6 फुटाच्या दरम्यान हा पॅसेज ठेवलेला आहे. 6 फूट प्रत्येक म्हशीचं रेडकू इथं पाठीमागच्या बाजूला असणार आहे. दुसरी गोष्ट आहे प्रत्येक रेडकाला या ठिकाणी 3.5 फुटानं या ठिकाणी कडीचं अंतर या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्या बाळाला बारक्या 1 वर्षाचं होईपर्यंत ही 2 फुटाची या ठिकाणी गव्हाण आहे. या भिंतीला लागूनच या ठिकाणी त्यांनी गव्हाणीचं नियोजन केलेलं आहे. कारण 1 महिन्यानंतर लहान वासरू चारा खायला सुरुवात करतं. तर त्यासाठी सुद्धा त्यांनी खूप सुंदर आणि खूप छान या ठिकाणी ते जी गव्हाण आहे ती या ठिकाणी केलेली आहे. आणि पाठीमागच्या बाजूला व्हेंटिलेशन इतकं सुंदर ठेवलेलं आहे की जास्तीत जास्त हवा आणि फॅनची गरज वाटू नये यासाठी त्यांनी जवळजवळ 4-4.5 फुटाच्या भिंती केल्यात. आणि वरचा सगळा पॅसेज हा शेडनेटनं ग्रीन शेडनेट जे आहे त्यांनी पॉली हाऊस मध्ये जे लावतात ते लावून घेतलेलं आहे मच्छर डास काही येऊ नयेत म्हणून. आणि गेल्यानंतर पाऊस गेल्यानंतर हे ओपनच राहणार आहे.
म्हणजे इतका तंतोतंत या ठिकाणी भव्य असा गोठा तुम्ही बघू शकता. हे बघत बघत तुम्हाला मित्रांनो असं पण मार्गदर्शन असावं, कारण काही घटना अशा असतात, करंट लागून एक भैया गेला किंवा घरातली लाख मुलाची माणसं मृत्युमुखी पडू शकतात. हे सगळं जर बघितलं तर आज इथं जे लाईटचं फिटिंग झालेलं आहे ते इतकं तंतोतंत इथं वरती बघितला तर त्या ठिकाणी जो बल्ब आहे तो सुद्धा त्या ठिकाणी वायर ओपन काय ठेवायला नाही, जेणेकरून काही स्पार्किंग होईल, जनावरांना काय होईल किंवा कामगारला काय होईल, मालकाला काहीतरी होईल, इतका बारकावा करून या ठिकाणी ही गोट्याचं डिझाईन या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे. मित्रांनो, आता हे झालं मिल्किंग पार्लरचं. आता मिल्किंग पार्लर मध्ये येण्यासाठी काय काय गोष्टी बघायच्या आहेत, चला मी तुम्हाला दाखवतो तिकडं मुक्त गोठ्याची डिझाईन काय केलेली आहे. मित्रांनो, हा मुक्त गोठा आहे. एका बाजूला त्यांनी काय केले, डिलिव्हरी होण्यासाठी ज्या मुर्रा म्हशी आहेत त्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यांना हे फिरण्यासाठी थोडं कच्च आणि थोडं पक्क या ठिकाणी, हे जवळजवळ 16 फूट या ठिकाणी आहे. 16 फुटाला जवळजवळ 2 इंचाचा उतार लावलेला आहे. मुताची गटार सुद्धा खूप सुंदर केलेली आहे. गटारीच्या पुढच्या बाजूला सुद्धा 2 फुटाचा पॅसेज अगदी व्यवस्थित करून घेतलेला आहे, कारण जनावराला खड्डे पडले, पाय लचकला किंवा काय इजा झाली तर होऊ नये यासाठी सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे. पाणी पिण्यासाठी मित्रांनो हे बघा किती सुंदर जुगाड केलेला आहे. एपीव्हीसी कनेक्शन दिलेलं आहे. त्याला बॉल हॉल जवळजवळ 1.5 इंची या ठिकाणी बसवलेला आहे, चुना लावून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी म्हशी पाय घालून येत यासाठी या 1.5 इंची पाईप मध्ये खूप सुंदर या ठिकाणी डोकं आत घालून हे पाणी पिणार आहे. 24 तास पाण्याची सोय ही सुद्धा संकल्पना या ठिकाणी केलेल्या आहेत. वरच्या बाजूला जे काही वॉटरप्रूफ जे शीट मिळते ती सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी टाकलेली आहे, जेणेकरून पाणी गरम होऊ नये एवढी सुद्धा काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचबरोबर खाली मुरुम टाकून, हा एक डोंगराचा भाग होता, डोंगरच खाली एक पोखरून त्यांनी अगदी व्यवस्थित त्याची ती जमीन एकदम लेवल मध्ये केलेली आहे. मित्रांनो, यातलं बारकावं त्या विद्यार्थ्यांनी इतकं सुंदर या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला या दाखवतो, वेस्टेज पाणी किंवा डोंगरावरचं पाणी आलेलं सुद्धा या ठिकाणी या गटारीमधनं दिलेलं आहे. या कडसनं त्या कडेपर्यंत म्हणजे जवळजवळ बरेच 70-80 फुटाची गटार या ठिकाणी योग्य त्याला ढाळ उतार लावून या ठिकाणी दिलेला आहे. एवढ्यावरनं कळतं की किती सुंदर क्वालिटीचा गोठा या ठिकाणी यांनी तयार केलेला आहे. आणि पाणी सुद्धा आता त्या ठिकाणी बघितलं तर नदीची सुद्धा त्यांनी पाईपलाईन काढलेला आहे. 24 तास पाण्यासाठी तिथं पण हौद आहे, इथं पण हौद आहे. किती सुंदर आणि देखणा गोठा या ठिकाणी तयार केलेला आहे. याच्यापेक्षा सुख कशात असतं आणि याच्यापेक्षा ऊर्जा कशात असते मित्रांनो, तुम्ही जरूर कमेंटद्वारे टाका. मी म्हणतो मित्रांनो, पुढे जायचं असेल तर खर्च किती झाला हा महत्वाचा विषय नाही, पण काय सेवा सुविधा त्या मुक्या जनावराला द्यायचं आणि मग दूध किती रुपये विकायचं हा सुद्धा यातला एक धडा शिकायला मिळणार आहे या ठिकाणी मित्रांनो. आता संध्याकाळचं जर 4 वाजले तर आपल्याला म्हशी आत घ्यायच्या आहेत. मी कशा घ्यायच्या ते दाखवतो. या ठिकाणी वॉशिंग सिस्टीम केलेली आहे. या ठिकाणी जर बघितलं तर या दोन्ही पॅसेज मधून हा जवळजवळ 24 फुटाचा पॅसेज आहे, 24 फुटाचा. याच्यामध्ये अगदी व्यवस्थित या ठिकाणी 2 इंची एपीव्हीसी या ठिकाणी अंडरग्राऊंड म्हणजे आतल्या बाजूला त्या भिंतीतच आतल्या बाजूला तिने व्यवस्थित होल पाडून स्प्रे व्हावा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी तिने तयार केलेले. 5-5 फुटाच्या भिंती केलेल्या आहेत, चिऱ्यामध्ये केलेल्या आहेत, चिरा खाचून त्याच्यामध्ये पाईपा बसवलेले आहेत आणि मला वाटते 2-2 MM चे बीटनं त्याला होल पाडलेले आहेत. दूध स्वच्छ निघावं यासाठी जनावर स्वच्छ किंवा क्लीन होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि हाताचा स्पर्श न करता मिल्किंग मशीन दूध निघावं हा सुद्धा विषय महत्वाचा आहे. तर हे सगळे विषय त्यांनी या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. किती सुंदर या ठिकाणी याची डिझाईन केलेली आहे हे बघा. भैया ज्यावेळेला काम करणार किंवा एकच व्यक्ती मोठ्या क्वांटिटीमध्ये ज्यावेळेला जनावर म्हणजे सांभाळणार त्यावेळेला तंत्रज्ञान डोकं सुद्धा लय महत्वाचं आहे. जनावर इकडे तिकडे येऊन येत म्हणून यासाठी इथं पाईप घालणं हे सुद्धा त्यांनी खूप सुंदर या ठिकाणी काम केलेलं आहे. या ठिकाणी बघा हे इथं आणि याच्यामध्ये घातलं की जनावर अजिबात या ठिकाणी इकडे तिकडे काय होणार नाहीत हे सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे. एवढंच नाही, जनावर ज्यावेळेला आत येणार त्यावेळेला इथं सुद्धा मध्ये जाऊ शकतं आंघोळ केल्यानंतर. त्यामुळं हे सुद्धा त्या भैयानं या ठिकाणी असं जर लावलं तर खरंच मित्रांनो इतकं जबरदस्त त्यांनी डोकं लावलेलं आहे. सगळी जनावर इकडे मिल्किंग पार्लर मध्ये जाणार आहेत आणि जनावराला काहीतरी घासल यासाठी त्याला वर्ण पॅकिंग लावणं हे बघा, इथं बघा ह्याला पॅकिंग लावणं हे सुद्धा इतके बारकावे सुंदर या ठिकाणी मार्गदर्शनाखाली केलेले आहेत की जबरदस्त. हे बघा अजिबात म्हणजे एखाद्या इंडस्ट्री लेवलला जसं काम होतं त्या पद्धतीने या ठिकाणी हे गोठ्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर एवढं नाही, भैया सुद्धा टिकला पाहिजे यासाठी त्यांनी रूम सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. रूम आता इकडे मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी 16x15ची ह्या भैयाला रूम केलेला आहे. त्याची व्यवस्था सगळी इथं फॅनची असेल किंवा कॉन्क्रीट असेल हे सगळं केलेलं आहे, फिटिंग झालेलं आहे. फक्त आता म्हशी आणायच्या बाकी राहिलेल्या आहेत. हे सगळं अतिशय चांगलं आणि 1 नंबर या ठिकाणी हे काम केलेलं आहे. टॉयलेट बाथरूम या ठिकाणी केलेलं आहे.
एवढंच नाही तर वरती 5,000 लिटरची टॉकी सुद्धा त्यांनी टाकलेली आहे आणि वरचं सगळं गोट्याचं पाणी या ठिकाणी ह्या सिंटेक्सच्या टॉकीमध्ये टाकलेलं आहे. इकडच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी जर बघितलं तर चांगला स्पेस ठेवलेला आहे आणि नशिबाने त्यांनी बोर सुद्धा मारलेले आहे. त्या ठिकाणी त्याला 1.5 इंची पाणी लागलेलं आहे. म्हणजे काय नशिबानं त्या मुक्या जनावरांच्या भावनेसाठी ज्या मालकानं धडपड केली त्या देवानं सुद्धा त्यांना भरपूर दिलं, कारण विचार खूप चांगले आहेत त्या विद्यार्थ्याची माझ्या, आणि त्यानं प्रत्येक त्या जीवाची काळजी घेतली म्हणून या ठिकाणी आज हे सगळं यशस्वी झालेलं आहे. मित्रांनो, संध्याकाळच्या वेळेला जरी वैरण कापली तरी चालेल असं गोठ्याला लागून यांचं क्षेत्र आहे. जवळजवळ इथं 4 ते 5 एकर क्षेत्र आहे आणि त्यांचं गुराळ पण आहे. ते गुळ पावडर बनवतात, त्याला ऍडिशनल हा बिझनेस त्यांनी टाकलेला आहे आणि अतिशय म्हणजे चांगली पावडर या ठिकाणी ते तयार करतात. आता चाललंय आपलं वैरणीचं. तर मित्रांनो, आता ही वैरण जवळजवळ 75 दिवसाच्या पूर्ण आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही बुकिंग करून आम्ही हरियाणाला जाणार आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ह्या विद्यार्थ्यानं गोठा नंबर 1, बांधकाम जबरदस्त, चुकीच्या पद्धतीचं काही नाही, त्याचबरोबर जे डोकं लढवलंय ते मी सांगितल्या पद्धतीने गेलंय. याला सगळं लागणार हे कामगार वगैरे सुद्धा सगळ्या गोष्टी आम्ही पुरवलेल्या आहेत. जे कारागीर आहेत ते सुद्धा आहेत. त्याचबरोबर हिरवा चाऱ्याचं सुद्धा नियोजन आता याने अंतिम टप्प्यात आहे. 4G सारखं नेपियर आहे, किती जबरदस्त आहे या ठिकाणी बघा. लुसलुशीत चारा आहे. मका त्यांनी केला, मेगास्वीटची वैरण त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. इकडे हे सगळं चाऱ्याचं क्षेत्र आहे, तुम्ही इकडे बघू शकता. पलीकडच्या बाजूला मेगास्वीट नावाची वैरण सुद्धा यांनी ह्या प्लॉटच्या पुढच्या बाजूला केलेली आहे आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी हे सगळं नियोजन केलेलं आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना आता तुमचे कमेंट येणार, खर्च किती आला. खर्च हे बघा, हौसेला मोल नसतं आणि हौसेला किंमत मोजायची नसते. पण या ठिकाणी एक मात्र मला कळालं, हा विद्यार्थ्यांना अगदी चंग मानलेला आहे. मी 30 नाही 50 म्हशीचा गोठा करणार, प्रायव्हेट 80 रुपयाने या ठिकाणी या भुदरगड तालुक्यामध्ये दूध विकणार आहे आणि बाय प्रोडक्ट सुद्धा या ठिकाणी करणार आहे. तुम्ही जर गोठा बांधत असाल तर गोठ्याच्या चुका करू नका. गोठा कसलाही लो क्वालिटीचं मटेरियल अजिबात वापरू नका. विचार मोठे ठेवा. सगळ्यात महत्वाचं मुक्या जनावराला मुक्त गोट्याच्या संकल्पना करा. त्यांना 24 तास पाण्याची सोय त्या ठिकाणी करा. हेड टू हेड गोठा करा. समोरच्या बाजूला रस्ता असू द्यात, गव्हाणीत पाय घालू नये किंवा जनावर उभं राहू नये म्हणून या ठिकाणी जे स्ट्रक्चर मॉडेल आहे त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हे खांब उभा करा. एवढंच नाही तर या ठिकाणी मिल्किंग पार्लरची व्यवस्था करा. प्रत्येक म्हशीच्या पाठीमागं वासरू कशा पद्धतीनं चांगली तयार होईल, एक मुर्रा रेडी आत्ताची भविष्यातली म्हैस असणार आहे, ही संकल्पना या ठिकाणी तुम्ही चालू करायचं आहे. आता आपलं या गोठ्यामध्ये बघायचं झालं तर खूप चांगला आकर्षक असा गोठा, आदर्श असा गोठा निर्मिती या ठिकाणी तयार झालेला आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं गोठा ब्रँडेड, म्हशी सुद्धा या ठिकाणी ब्रँडेड, ब्रीडिंग वरती काम ब्रँडेड आपल्याला करायचं ठरलंय. स्वतः कंटेनर घेऊन चांगलं एबीसी कंपनीचं सिमेंट, ज्याची आई जवळजवळ 30 लिटर दूध देते, अशा क्वालिटीचा गोठा या ठिकाणी आपल्याला उभा करायचा आहे. कुट्टी मशीन, चारा तर आणून ठेवलेला आहे, सायलेज पण या ठिकाणी करायचं आहे. एवढंच नाही तर मिल्किंग पार्लर सिस्टम या ठिकाणी तयार करायची आहे आणि केलेली आहे आता सध्या. फक्त मशीन या ठिकाणी आपल्याला फक्त घ्यायचं राहिलेलं आहे. तर मित्रांनो, हे सगळं करत असताना आज या ठिकाणी आवड अतिशय महत्वाची आहे, जनावरांच्या वरती प्रेम अतिशय महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय, आज या ठिकाणी आपल्याला दूध सुद्धा या ठिकाणी चढ्या भावानं विकता आलं पाहिजे. आपल्या गोठ्यातलं दूध जर आपण डेअरी या विषयाला जर घातलं तर 54, 56, 58 आणि 60 रुपयाने येणार आहे. याच्याऐवजी अशा विद्यार्थ्यांनी किंवा अशा मुलांनी जर पुढे येऊन जर आपल्या गोठ्यातलं दूध जर 80 रुपये दुधाच्या विक्रीनं जर केलं तर निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला खूप प्रचंड मोठा रोजगार या ठिकाणी आणि एक संधी आहे तरुणांच्यासाठी. भेसळ मुक्त महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बाहेरच्या परराज्यातून येणारा जो खवा असेल, पनीर असेल, हे खरंच जप्त झालं पाहिजे आणि चांगले छापे टाकून हे सगळं कायमचं बंद केलं पाहिजे. तरच आपल्याला या शेतकऱ्याच्या पोरांना कुठं तर पुढे जाण्यासाठी या ठिकाणी वाव मिळेल. अन्यथा खरं सांगतो, असं जर नाही झालं आणि आपल्याला दुधाचे भाव जर नाही मिळाले तर या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या अडचणीच्या म्हणजे विषयाला सामोरं जावं लागेल आणि आमचा तरुण उद्ध्वस्त होईल. एवढा पैसा लावायचा, एवढे सगळ्या गाई म्हशी खरेदी करायच्या, कर्ज काढायचं आणि पहाटे 3 वाजल्यापासून आम्ही गोठ्यात जर काम करत असेल आणि त्या मानानं जर आपल्याला रेट मिळत नसेल तर निश्चितपणानं हा विचार करण्याची गोष्ट आहे. जमिनीचा मातीचा पोत सुधारला पाहिजे. अहो, ती माती मागा लागले जनावरांचं शेण आणि जनावर मागा लागले मातीतले गुणधर्म किंवा त्याला पोषण मूल्य, मला ज्याला आपण म्हणतो मायक्रो न्यूट्रिएंट्स. आणि अशा जर गोष्टी आम्ही जर तंतोतंत या ठिकाणी जर आम्ही पोच केल्या नाहीत तर आज आमच्या मनुष्य प्राण्याला सुद्धा काही त्याला आपण बोलूया त्याला न्यूट्रिशनची कमी होणार. म्हणजे म्हशीनं शेतातलं जर खाल्लं नाही तर म्हशीच्या पोटात येणार नाही आणि म्हशीच्या पोटातलं जर शेण बाहेर पडलेलं जर शेताला घातलं नाही तर माणसाला सुद्धा मिळणार नाही. मग लहान लेकरापासून ते वयस्कर माणसाच्या पर्यंत न्यूट्रिशनची गरज आहे. म्हणजेच काय, आज माती पुढे घेऊन जाऊया, दूध व्यवसाय पुढे घेऊन जाऊया आणि येणारं जनरेशन हे स्ट्रॉंग असायला पाहिजे. दादा नमस्कार. आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या
जे काय पशुपालक आहेत त्यांच्यासाठी मला तुमच्याकडनं तुमची ओळख आणि तुमचं विजन काय आहे थोडक्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. तुमचं नाव गाव सांगा. माझं नाव बाळासाहेब मानसिंग पाटील, राहणार मधुर, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर. साधारण 15 वर्षापूर्वी आमचे आजोबा शंकरराव पाटील व आमचे चुलते कैलासवासी आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील मानसिंग शंकरराव पाटील यांनी गुऱ्हाळ सुरू केलं होतं. 25 वर्ष झाली. 25 वर्ष आम्ही गुऱ्हाळ धंद्यात आहोत. गुऱ्हाळ धंद्यामध्ये आम्ही 5-6 वर्षापासून आमचे दादा श्री सागर पाटील हे सेंद्रिय गुळ पावडर निर्मितीमध्ये आहेत. सेंद्रिय गुळ पावडर निर्मिती करताना आमच्या गावातून जाता गोवा हा हायवे गेलेला आहे. त्याच्या अंतर्गत आम्ही सेंद्रिय गुळ पावडर सोबतच आता दुधाच्या प्रोडक्शन सुरू करायच्या विचारात होतो. माननीय अरविंद पाटील सर यांचे आम्ही ट्रेनिंग घेतलं होतं. दादांनी निवासी ट्रेनिंग घेतलं होतं, मी ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं होतं. 4-5 महिन्यापूर्वी आम्ही चर्चा करून हा म्हणजे गेल्या ऑक्टोबर पासून आम्ही अभ्यास केला. 4 महिन्यापासून आम्ही हे गोटा बांधणीसाठी सुरू केला. त्याच्या आधी आम्ही नेपियर 4G हे गवत लावलं. त्याच्या मागच्या बाजूला 15 गुंठे मेगा स्वीटचं हे लावलं आणि ते हा चारा करताना सुद्धा त्याच्यामध्ये जवळपास 20 टॉल्या आम्ही शेणखत सोडलं आणि सेंद्रिय पद्धतीचा चारा तयार केला. आणि आता म्हशींना सुद्धा आम्ही सेंद्रिय पद्धतीचा चारा देणार आहोत. त्याच्या निघणारं दूध आहे, त्या दुधातून आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 80 लिटर दुधाचं विक्री सुरू करणार आहोत. ती विक्री आमची 100 रुपयापर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. त्याच्या अंतर्गतच ह्या हायवेला लागूनच आमच्या स्वतःच्या दुधाच्या प्रोडक्टचा आम्ही छोटीशी शॉपी सुद्धा तयार करण्याचा आमचा मानस आहे. सेंद्रिय गुळासोबतच सेंद्रिय दुधातून तयार झालेले प्रोडक्ट्स आम्हाला विकायचे आहेत. तसंच ह्याच्यातून निघणारं जे शेण आहे ते आम्हाला आमच्या शेतामध्ये, आमची जवळपास 15 एकरच्या आसपास शेती आहे, त्याच्यासाठी आम्हाला खत म्हणून वापरायचं आणि त्याच्यातून सेंद्रिय शेतीतून सेंद्रिय प्रोडक्ट तयार करून आम्हाला त्याचं मार्केट उभा करायचं आहे. यासाठी आम्हाला माननीय अरविंद सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. हे सर्व आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनासाठी केलेलं आहे आणि इथून सुद्धा भविष्यात त्यांचा आम्हाला पाठबळ अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. तर पशुपालक मित्रांनो, बराच वेळ तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. खरंच घरामध्ये जर एकमत असेल आणि एकत्र कुटुंबाची जर ताकद असेल तर अशा काहीच गोष्टी म्हणजे नाहीत हे मला ठामपणे तुम्हाला सांगायचं आहे. वडील जरी शिक्षकाच्या पेशामध्ये असतील तर विचार किती आहेत बघा, किती चांगले विचार आहेत बघा की सेंद्रिय पद्धतीने गुळ निर्मिती करायची. त्याचबरोबर त्या काकांनी मला आल्याला सांगितलं की मी गांडूळ प्रकल्प सुद्धा या ठिकाणी उभा करणार आहे आणि मुलांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला हे दुधाचे बाय प्रोडक्ट सुद्धा या ठिकाणी करणार आहे. म्हणजे 30 मुर्रा म्हशीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर बाय प्रोडक्ट करायचं आणि या गोवा लाईनला किंवा या गोव्याची जी काही रस्ता आपल्याला जो रोड चालू आहे त्या ठिकाणी एक सुंदर अशी शॉपी या ठिकाणी उभा करायची आहे. आणि आम्हाला दूध असेल, दही असेल, ताक असेल किंवा सेंद्रिय गुळ निर्मितीची जी पावडर आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्या शॉपीमध्ये विकाय ठेवायची आहे. म्हणजे लक्षात ठेवा, मार्केटिंग सुद्धा यांनी डोक्यात घेतलेलं आहे. तर मित्रांनो, अशाच क्वालिटीचा दूध धंदा जर आपण सगळ्यांनी केला तर खरंच तरुणांची लग्न व्हायला काहीच अडचण होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, एक रोजगार निर्मितीचा जर विषय घेतला तर डेअरी व्यवसायाशिवाय दुसरा व्यवसाय नाही. आणि खरंच घरातल्या महिलांना जर काम द्यायचं असेल तर बाय प्रोडक्ट शिवाय पर्याय नाही. म्हणजेच काय, अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये जर पुढे जर जायचं असेल तर डेअरी व्यवसाय केला पाहिजे. गुराढोराचं शेणखत आपण त्या मातीला घातलं पाहिजे. तर शेती आणि दूध ह्या संकल्पनेतनं समृद्ध भारत करायला किंवा समृद्ध भारत उभा करायला काहीच वेळ लागणार नाही. अशा तरुणांना खरंच सपोर्ट करा. खरंच त्यांचे बाय प्रोडक्ट्स विकत घ्या. खरंच त्यांचा सेंद्रिय गुळ विकत घ्या. आणि त्याचबरोबर आपल्याला आमचा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य, माझा महाराष्ट्र म्हणजे गाई विकणारं राज्य. माझ्या महाराष्ट्रामध्ये रोजगार तयार झाला पाहिजे आणि असंख्य अशा तरुणांची फळी उभी राहिली पाहिजे. कत्तलखान्याकडे जाणारी जनावर वाचवली पाहिजेत आणि आमचं दूध गोट्यातनच 80 ते 100 रुपयाला विक्री झालं पाहिजे आणि आमचे पदार्थ एक गोट्यातूनच विक्री झालं पाहिजे. अशा पद्धतीची ही चळवळ उभं करूया. जरूर या व्हिडिओला अगदी लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या शुभेच्छा या पाटील परिवाराला देऊया. आणि आज या ठिकाणी इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.